पुणे कुठेही माहीत नव्हतं. पुणे कुठेही माहीत नव्हतं. एवढं छोटे गाव. एका नातेवाईकाला सांगितलं, अरे मी तुझ्यात पैसे भरतो, मला पुण्याला घेऊन चल. तो कम्युनिस्ट पक्षाचा होता. त्याने मला पुन्हा स्टेशनला सोडलं आणि परत निघून गेला. मी काय स्टेशनला पुन्हा मला काही माहीत नव्हतं. शेवटी मी विचारत ॲग्रिकल्चर कॉलेजला गेलो. तिथे माझ्याबरोबर शिकलेले काही विद्यार्थी ॲग्रिकल्चर कॉलेजला होते. त्याला वाटतं मला ॲडमिशन घ्यायचं. अशा प्रकारे माझी पुण्यात एंट्री झाली. काय करायचं काही माहीत नव्हतं. कोणी गुरु नाही, कोणी सांगणार नाही. फक्त मला शिकायचं होतं. मला शेती करायची नव्हती. मी SP कॉलेजला ॲडमिशन घेतलं. ग्रॅज्युएशन तिथे केलं. खेड्यातलं असल्यामुळे जास्त मराठीसुद्धा बोलता येत नव्हतं. आमची अहिराणी भाषा तिकडे इकडे कोणी असतं तिकडचे अहिराणी भाषा. अहिराणी भाषा आणि पुण्यातले ते लोक बरेचसे ब्राह्मण समाजातले की सुशिक्षित, तेव्हा आमच्याकडे असं दुसऱ्या नजरेने बघायचं. एक मार्गाचा याला बोलता येत नाही वगैरे असं बघायचं. डिफरंटली कॉम्प्लेक्स निर्माण झाला. कोणाशी बोलू कसं, बोलल्यावरच ते मागे होतात असं खरं. पण शेवटी मी त्या कॉलेजचा मग ते स्पोर्ट्समध्ये इकडे तिकडे करत सुदैवाने त्या कॉलेजचा मी सेक्रेटरी झालो. ते शरद पवार वगैरे माझ्यापेक्षा 1 वर्ष पुढे होते. तेव्हा आमचे मित्र आहेत ते तेव्हा आले आहेत, सुशील कुमार शिंदे वगैरे. तिथं त्यावेळेला वॉर सुरू झाली. चायना, इंडिया आणि पाकिस्तान 62 आणि 65. चला जाऊया आपण. इमर्जन्सी कमिशनमध्ये गेलो आम्ही, सेकंड लेफ्टनंट म्हणून. कोणी सांगायला नाही. वॉर झाली. यशवंतराव चव्हाण डिफेन्स मिनिस्टर होते. एक नेहरू प्राईम मिनिस्टर होते. त्यांनी ठरवलं की हे नवीन जी बॅच आली आहे सेकंड लेफ्टनंटची, त्यांना परत ट्रेनिंग. अशा प्रकारे त्यांनी आम्हाला परत पाठवलं. पण ट्रेनिंगला न पाठवता सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पाठवलं. सिव्हिल सर्व्हिसमध्ये कुठे पोलीसमध्ये इकडे तिकडे जिकडे होते तिकडे पाठवून दिले. माझी एंट्री पोलीसमध्ये झाली. त्यांनी मला पोलीसमध्ये पाठवलं. ट्रेनिंग केलं नाशिकला आणि पोस्टिंग मुंबईला. तेव्हा बॉम्बे पोलीस होतं. PP बॉम्बे पोलीस असं लावायचं. आणि मीडियम अँड एव्हरीथिंग वॉज इन इंग्लिश. स्टेटमेंट, पंचनामा, दॅट इन्व्हेस्टिगेशन, एव्हरीथिंग वॉज इन इंग्लिश. तिथे सुरुवात झाली. तिथे सुरुवात झाल्यावर एक खेड्यातला मुलगा पुण्याहून इकडे येतो आणि हे मुंबई. तिथे परत आणखी इन्फिनिटी कॉम्प्लेक्स निर्माण झाला की मी इथे नोकरी करू शकेल का? हे काय आहे, मी कुठे आलो? त्याच वेळा शिवसेनेचा जन्म झाला 66ला दादरलाच. मी दादर 1 जानेवारी 66ला मी दादर पोलीस स्टेशनला. आणि शिवसेनेचा जन्म दादर शिवाजी महाराज. बरीच मोठी स्ट्रगल आहे ती. त्यामुळे बाळासाहेब बोलवायचे, हे करायचे. पोलीसवरही प्रेशर होतं. हे लोक दगडफेक करायचे. ॲक्शन कशी घ्यायची, काय मोठी हिस्ट्री ते मी आता सांगत नाही. अशी आमची सुरुवात झाली. मुंबई बघायला काय, मुंबई काय आहे, मुंबईचे लोक कोण आहेत, काय आहे. मी सांगतो, मी नशिबान आज समजतो. आय एम फॉर्च्युनेट that I got opportunity to serve in Mumbai police because nobody knows what is Mumbai. Even आजही माहित नाही लोकांना मुंबई काय, एक्सेप्ट पोलीस. समुद्रात काय चालतं, एअरपोर्टला काय चालतं, नागपाड्याला काय चालतं, दादरला काय चालतं, झोपडपट्टी धारावी झोपडपट्टीला कुठे काय आहे आणि मंत्रालयात काय चालतं, इकडे मिनिस्टर जे जिथे राहत आहेत तिथे काय चालतं, सह्याद्री गेस्ट हाऊसवर काय चालतं, हे सगळं जे समजतं फक्त मुंबई पोलिसला समजतं. बाकी कोणालाही माहीत नाही. सगळे जे खोटं बोलतात. तो विषय वेगळा. त्याच्यानंतर मुंबई मी बघितलं की मुंबई कोणाची आहे. महाराष्ट्राचे लोक म्हटलं तर ते वर्कर्स आहेत, मिल वर्कर्स आहेत, ड्रायव्हर्स आहेत, कंडक्टर्स आहेत, डबेवाले आहेत. आजही महाराष्ट्र डबेवाले महाराष्ट्र, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर सगळे डबेवाले.
माथाडी कामगार महाराष्ट्रीयन आहेत, मिल ओनर्स पंजाबी आहे, गुजराती आहे, मारवाडी आहे, हॉटेल ओनर्स तेच आहेत. महाराष्ट्रीयन माणूस मी का तुम्हाला सांगतोय की तो जो महाराष्ट्रीयन माणूस आहे ना, खाली काम करणारा, त्याच्यात ते सुखी आहे. 2 पैसे मिळतात, खाता पितात, मुलांना कुठे पाठवतात वगैरे, पण ते तिथेच आहे. तर तुम्ही जे शिकतायत ना इथे, तर तुमचं ध्येय माथाडी कामगार व्हायचं नाहीये, कुठे ड्रायव्हर म्हणून हेच म्हणून घ्यायचं नाही, कुठे कार्टून म्हणून करायचं नाहीये. अशा याने शिका की तुम्ही कुठतरी पुढे जाणार. आता नोकऱ्यांचा आणखी फार वाईट हाल आहे, पुढे आणखी वाईट हाल होणार आहे. AI वगैरे हे जे आहेत ना, ते तुम्हाला माहिती आहे, चांगली मुलं, हजारोने मुलं परत पाठवणार आहेत. ते अमेरिका, चायनीज त्यांना परत पाठवणार आहे. हे आता होत जाणार. तुम्हाला सुदैवाने तुमच्या आईवडिलांनी जे काही 2 पैसे कमावून तुम्हाला शिकवतायत, तर तुम्ही एकच ठरवा की काही कसे मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार, मलाच घडवायचंय, मलाच करायचं आहे आणि मला मोठं व्हायचंय. तर तुमचं शिक्षण, तुमचं ध्येयच आजपासून पाहिजे असं, मला काहीतरी स्वतःचं करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला शिक्षण घ्यायचं. असं थातूरमातूर शिक्षण नाही घ्यायचं. जिथे जाणार तिथे एक्सपर्ट, चॅम्पियन, त्या रस्त्याने जायचं. आज इंजिनियर लोकांना नोकऱ्या नाही आहेत. परवा माझा दोस्त इंटरव्ह्यू घेत होता त्याच्या ऑफिसमध्ये, ते सगळे गेल्यानंतर मी त्याला विचारलं, अरे तू सिव्हिल इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर वगैरे सगळे कशाला नोकरी करतात, तू किती ऑफर करतो त्यांना? 15-20 हजार रुपये ऑफर करतो. 15-20 हजार रुपयामध्ये इंजिनियर्स नोकऱ्या मिळत नाही. मग म्हटलं माझा डॉक्टर आपला ड्रायव्हर माझ्याकडे 24,000 रुपये, ड्रायव्हर आणि इंजिनियर, बघा कशी परिस्थिती आहे. तर जे एक्सपर्ट आहेत, जे पुढे जात आहेत ना, तेच जगू शकतील पुढे. नाही तर नाही. नर्वसनेस येईल तुम्हाला की मग एवढं शिकलोय, मी सगळं केलंय, माझी लायकी आहे, मला नॉलेज आहे, माझ्याकडे डिग्री आहे, पण नोकरी नाही. तरी त्यावेळेस तुमच्या आईवडील म्हातारे झाले नसतील, ते तुम्हाला काही मदत करू शकतात. त्यामुळे एकच ध्येय आहे माझं, मला हे सांगायचं आहे की तुम्ही आजपासूनच शपथ घ्यायची की मी आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार, मलाच करायचं आहे, मला शिकायचं आहे. जे काही असेल, जे काही तुमची जी लाईन असेल ती, सायन्स असो, आर्ट्स असो, जे काय असेल, डॉक्टर असो, इंजिनियर असो, कॉम्प्युटर इंजिनियर असो, कोणी असो, पण त्याच्यात मला पुढे जायचं. तरच तुम्ही व्यवस्थित पोट भरू शकाल. महागाई वाढणारच आहे, इंटरनॅशनल हे जे चाललंय लढाया ह्या वाढणारच आहेत. आज इंडियन लोक जे काही इंटेलिजंट आहेत ते फक्त तिकडे आहेत, सगळ्या परदेशात, बाकी परत येत आहेत. इथे नोकऱ्या नाही आहेत. ज्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या, माझे काही ओळखीचे ज्या मुलं तिकडे होते, नोकरीला होते, आता याला कमी केलं आहे, पाठीमागे परत येता येत नाही, काही नाही. ते हॉटेलमध्ये काम करतायत फक्त तिकडे राहण्यासाठी, अमेरिकेला राहण्यासाठी. त्याची परिस्थिती आज तशी आहे. तर तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएट होणार, पोस्ट ग्रॅज्युएट होणार आहे, तर तुमची परिस्थिती काय असेल? परंतु त्यातला जो ध्येयवादी आहे, रखडणारा आहे, मला हे करायचंच आहे, जे नवीन आहे ते घ्यायचंय, नवीन आहे ते शिकायचं आहे, तर तेच तुम्ही पुढे जाऊ शकाल. हेच मी साहेबांशी बोलताना तेच सांगितलं. नुसतं थातूर मातूर शिकून नाही, कुठेही नोकऱ्या नाहीत, कुठे नोकऱ्या नाहीत. खेड्यापेड्यात इकडे तिकडे कुठेही जात होते. BA BCom धीस द्या हे कित्येक पडलेले आहेत. तर हे तुम्ही आता डोक्यात भरवा, विचार करा. तुम्हाला मी बेचैन करत नाही, पण बेचैन होत असाल तर उत्तम, कारण का तुम्हाला पुढे रस्ता दिसेल. मी जेव्हा गेलो मुंबईत, माझा पगार 310 रुपये होता. 310 रुपये. त्यात माझी बायको, माझे 2 भाऊ शिकायला, 2 बहिणी शिकायला होत नव्हतं. आज
310 लाख काय किंमत आहे, एक 2-3 भाज्या मिळतात. तर ते तर जाऊ द्या, 310 नाही 3.5 लाख रुपये कमवणाऱ्यालाच पोट भरत नाही. एवढी महागाई. ज्यांचा पगार 3.5 लाख रुपये आहे त्याचं सपोर्ट भरत नाही. टॅक्सेशन आहे, महागाई आहे, मुलाबाळाचं शिक्षण आहे. तेव्हा आम्ही सहज जायचं, ॲडमिशन घ्यायचं. आता ॲडमिशनला तुम्हाला माहीत नाही, पुढे प्रत्येक ठिकाणी पैसे भरायचे. तुम्हाला मुलांच्या ॲडमिशन करता पैसे भरायचे. नवरा बायकोने जरी तुम्ही 2 लाख 4 लाख रुपये कमवले तरी तुमचं पोट भरत नाही मोठ्या शहरात. इथं ठीक आहे. तर तुम्ही असंच हीच इच्छा ठेवा की नाही, मला जे करायचं आहे मला टॉप. आज त्रास होईल, आज बेचैनी निर्माण होईल, रात्रंदिवस. आता जे तुमच्या डोक्यात आहे ना, मी कॉलेजला आहे, मी असं आहे, मी तसं हे करेन ते करेन, ठीक आहे. परंतु नुसतं थातूर करून करणार चालणार नाही. हे तुमचं आपलं एक अहमदनगर आहे. तुम्ही महाराष्ट्राचा विचार करा, भारताचा विचार करा, जगाचा विचार करा. जगातून लोक शिकत आहे आणि ते नोकरीसाठी अमेरिका, इकडे तिकडे, ऑस्ट्रेलिया इकडे जात आहे. या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही कुठे बसणार याचा विचार करून तुम्ही जागरूक व्हा. हेच मला सांगायचं, दुसरं काय नाही. मी फार तिकडे बघतो आणि मी आज 60 वर्ष माझी पूर्ण होतात मुंबईत. मुंबई मी काय आहे, मी मुंबईत कोळून घोळून प्यालो. पोलीस स्टेशन, CID मॅचेस, अँटी करप्शन, हे ते. आणि मग थोडंसं वेगळं हे असल्यामुळे मी नुसतं पोलीस ऑफिसर नाही की जिकडे गेलो तर इकडे असं का, हे इथं असं का, जातीपातीचं राजकारण कोण करत आहे, राजकारणात ते लोक कशी वापर करतायत तुमच्या, कोण पुढे जातोय, कोण पाठीमागे खेचतोय, करप्शन कुठे चाललेलं आहे, हे सगळं याचा तुम्ही जागरूकतेने विचार करा. सगळे नुसतं जिंदाबाद मुर्दाबाद करत आयुष्य घालू नका. खडतर लाईफ आहे पुढे आणि तुम्हाला पुढे जायचं तर निश्चय करा आणि तुम्ही एक्सपर्ट होऊनच जा. हे मला सांगायचं, दुसरं काहीच नाही. तुम्हाला जेव्हा बघितलं ना मी की तुम्ही छोटं लो एम इज क्राईम, एम तुमचं लहान ठेवू नका, एम मोठं ठेवा आणि यश मिळतंच. मला मराठी बोलता येत नव्हतं SP कॉलेजला, मी अहिराणीवाला, लोक मला हसायचे, पण शेवटी त्याच SP कॉलेजचा मी जनरल सेक्रेटरी होतो. बॉक्सिंग मध्ये मी पहिला आलो, जुडो बॉक्सिंग मध्ये 1969, 9 फेब्रुवारी 1969 ऑल इंडिया पोलीस मीटमध्ये मी जुडो बॉक्सिंग मध्ये पहिला आलो. फक्त मला करायचं होतं, मी केलं. होऊ शकतं, करायला पाहिजे. मी खूप हुशार नव्हतो, माझे आईवडील अशिक्षित होते, पण डोक्यात एक किडा वळवळ करायचं नाही. मला करायला पाहिजे, केलं पाहिजे, ते करायला पाहिजे, केलं पाहिजे. तो किडा तुमच्या डोक्यात आत्तापासूनच घाला, तो वळवळ करू द्या आणि ती बेचैनी येतो मला येईल. त्या बेचैनीतून तुम्ही मग सराव करणं, इकडनं तिकडनं, तुमचा परिस्थिती, आईवडील काय करतात ते आईवडील राहतील असं नाही ना. तुमची जेव्हा जवानी सुरू होईल, तुमचं जेव्हा नोकरी सुरू होईल, तुमचं लग्न होतील, त्याच्यानंतर आईवडील म्हातारे झाले नसतील, तुम्हाला कोणाचा सपोर्ट नसेल. तुमचं ज्ञान, तुमचं शरीर आणि तुमचं धैर्य हेच तुम्हाला पुढे घेऊन. साधं गणित आहे, त्याला खूप शिक्षणाची गरज नाही, अनुभवाचं गवत बोल आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही करता, विश यू ऑल द बेस्ट. सगळं काही करा, परंतु लो एम इज क्राईम, लहान ध्येय ठेवू नका, मोठं ध्येय ठेवा. काळजी असेल ते बार्बर असं बार्बर आपण म्हणतो हा न्हावी आहे, पण त्यात सुद्धा काही बार्बर मी बघितलेलं आहे की जे आज महिन्याला 5 ते 6 लाख रुपये कमवतात. आणि मी ना हिंदू कॉलनी दादरला अशा ठिकाणी राहतो, माझे शेजारी डॉक्टर आंबेडकर आहे. डॉक्टर आंबेडकरांचं घर राजगृह आणि आमची बिल्डिंग बुलेट, आम्ही शेजारी आहे. आणि तिथे जे मी लोक आलेले बघतो
दर्शना करता येतात, फोटो काढतात, हे करतात, ते करतात. मी त्यांना म्हणतो तुम्ही डॉक्टर आंबेडकर व्हा, त्यांचे पाय धुवून प्या, पण नुसतंच कुठतरी डॉक्टर आंबेडकर जिंदाबाद मुर्दाबाद करून तुम्हाला कोणी काही देणार नाही. राजा शिवाजी महाविद्यालय माझ्या समोर आहे, घराच्या समोर आहे. रुईया कॉलेज आहे, रुपारेल आहे, 17 शाळा आहे, 8 कॉलेजेस आहेत माझ्याच एरियामध्ये, त्या हिंदू कॉलनीमध्ये. मी ती मुलं बघत असतो, पछाडलेले आहेत ती सगळे, ध्येयाने त्याच्या पळत असतात रात्री पहाटे. मुंबई जीवन म्हणजे एकदम साधं नसतं. प्रत्येक जण पळतोय, धावतोय, पळतोय. जो स्लो चालतो ना त्याला सुद्धा धक्का एवढा लागतो की तो स्वतःच पळायला सुरुवात करतो. असं लाईफ आहे मुंबईचं. तर विश यू ऑल द बेस्ट. हेच ध्येय तुम्ही ठेवा आणि आयुष्यात काहीतरी बनवून दाखवा. तुमच्या आई वडिलांना, तुम्हाला सगळ्यांना. एकदम साधा मेसेज आहे, नथिंग एल्स. थँक्यू व्हेरी मच.